यानंतर बार्शीचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ राऊत बार्शीचे आमदार ते ठीक आहे ठिकाणी भाषण करतील। आज या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या फॉर्म भरण्याच्या निमित्तानं आपण सर्वजण बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मंत्री महोदय बनसोडे साहेब, माजी मंत्री बसवराज पाटील साहेब, सर्व आमदार उपस्थित, सर्व नेते मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या उमेदवार आदरणीय अर्चनाताई यांचा फॉर्म भरतोय आपण बांधवांनो। निश्चितपणाने या ठिकाणी उपस्थित हा जनसमुदाय पाहता आदरणीय दादा सावंत साहेब तुम्ही जरा या ठिकाणी पुढाकार घ्यावा अशी आम्ही सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो। आणि या ठिकाणी निश्चितपणाने आज सावंत साहेबाच्या उपस्थितीनं सर्वांचे चेहरे या ठिकाणी फुललेले आहेत। आणि या ठिकाणी आदरणीय अजितदादा साहेबांना मी सांगू इच्छितो, दादा निश्चितपणाने 1.5 लाखाच्या पुढे ताई निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी निश्चितपणाने या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी काही भंगारवाल्यांनी एवढं नाटक केलं इथं की आम्हाला सुद्धा त्यांची कीव यायला लागली। त्याच्यामुळं बांधवांनो निश्चितपणानं या मराठवाड्याला पाणी कोण देणार आहे, आपला दुष्काळ कोण घालवणार आहे आणि या भागाचा विकास माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय तानाजी सावंत साहेब, आमचे सहकारी मित्र राणादादा साहेब, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आमदार महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास होणार आहे। आणि या होरपळलेल्या जनतेला, शेतकऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं ताईंना विजय करण्यापर्यंत शेवटच्या मतदानाच्या 5 वाजेपर्यंत तुटून सगळ्यांनी पडावं एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर